सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. आजची सुरुवात पहाटे 4 पासून झाली होती. पटकन आवरले, केंद्रात गेले, बघितलं खूप सुंदर रांगोळी काढली होती आणि काही जणी आणखी रांगोळी काढतच होत्या, ती पण बघितली. आतमध्ये गेले, बघते तर जास्त कोणी आले नव्हते. मी थोडीशी लवकरच गेले होते. मग लगेच महाराजांकडे गेले, महाराजांना मुजरा केला आणि पारायणाला गेले. पारायण खूप छान झालं. आजचं पारायण थोडेसे अध्याय कमी असल्यामुळे खूप लवकर संपलं. लगेच मी घरी गेले, कारण परत दुपारून मला केंद्रामध्ये यायचं होतं. आज केंद्रात सांगितलं होतं एकादशी आहे, जे पारायणाला बसले त्यांनी एकादशी पकडायची. देवपूजा वगैरे केली, तुळशीला पाणी घातलं, सूर्यनारायणाचा नमस्कार केला, लगेच चहा वगैरे घेतला, बाळाचं सगळं आवरून घेतलं दुपारी केंद्रात जाण्यासाठी. म्हणून त्याला पटकन शाळेत जाऊन सोडून आले. घरातली कामं पटपट आवरून घेतली आणि केंद्रामध्ये गेले. आज ठरवलं होतं थोडीशी नित्यसेवा करायची, म्हणून पटकन केंद्रामध्ये गेले आणि जेवढी घडेल तेवढी मी माझ्याकडून पूर्ण प्रयत्न करत आहे नित्यसेवा करायची. तसेच नित्यसेवा केली. परत दुपारी घरी आले. एकादशीमुळे थोडेसे वेपर्स वगैरे खाल्ले. दुसरं काही खाता येत नाही, कारण जे पारायणाला बसले त्यांना म्हणजे बाकीचे बरेच काही नियम आहेत, ते काही गोष्टी खाता येत नाहीत. आणि केंद्रामध्ये परत संध्याकाळी जाऊन मी रांगोळी काढली. रांगोळी कशी काढली नक्की मला कमेंटमध्ये सांगा. आणि परत संध्याकाळच्या आरतीसाठी थांबले, आरती केली आणि घरी आले. आजचा दिवस खूप छान गेला. पुन्हा नवीन ब्लॉगमध्ये भेटूया. बाय.